नमस्कार, मी देवा राखुंडे आणि आज पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील एका नवीन हॉटेलवरती मी आलोय. खरं तर आज पुण्याला प्रवासासाठी गेलो होतो आणि पुण्यावरून घरी पुन्हा इंदापूरला परतत असताना चहासाठी मी या ठिकाणी थांबलो होतो. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पळसदेव पासून अगदीच जवळच्या अंतरावरती एक श्रीनय फूड हब म्हणून एक हॉटेल झालेलं आहे. समीर म्हणून माझे मित्र आहेत. खरं तर त्यांच्या कुटुंबानं या ठिकाणी खूप कष्ट घेऊन हॉटेल जे आहे ते या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. खूप सुंदर असा नजारा आहे, तुम्ही बघा आहे. तुम्हाला सर्व दाखवतो. ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी येता त्यावेळी एकदम फ्रेश असं तुम्हाला या ठिकाणचं वातावरण पाहायला मिळतं आणि खूप सुंदर रचना जी आहे त्या ठिकाणी हॉटेलची त्यांनी केलेली आहे. समीर, जे तुम्हाला पहिल्यांदा शुभेच्छा. खरं तर उद्घाटनाला तुम्ही मला बोलवलं होतं, काही कामाने मला येता आलं नव्हतं. पुणे सोलापूर महामार्गावरती एक्झॅक्टली लोकेशन कोणता? हे इंदापूर पासून 25 किलोमीटर अंतरावरती आहे. डाळज नंबर 3 CNG पेट्रोल पंपाच्या शेजारी. खूप छान हॉटेल तुम्ही निर्माण केलंय. सर्वांना ते आवडेल अशी अपेक्षा आहे. मला स्वतःला आवडलं. चहासाठी मी आज थांबलो होतो. काय वैशिष्ट्य आहे हॉटेलचे, म्हणजे हे विचारण्याचं एक कारण आहे. मला स्पष्ट सांगायचंय तुम्हाला की सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती, एक व्यावसायिक ज्यावेळी पुढे जातो कष्ट करून, त्यावेळी त्याचं एक स्वप्न असतं की ज्या धंद्यात आपण काम करतोय त्यामध्ये एक प्रतिष्ठेचं काम करायचं आणि एक असं काहीतरी युनिक उभा करायचं की ज्याची येणं जाणाऱ्याने दखल घेतली पाहिजे आणि प्रत्येकाला वाटलं पाहिजे की अरे यांनी काहीतरी केलंय. आणि अगदी सेम ते या कुटुंबाने केलेलं आहे. म्हणून त्यांना मी विचारतोय की या हॉटेलमध्ये काय काय सुविधा आहेत. मी ज्यावेळी इथे याल आणि पाहाल त्यावेळी तुम्हाला खरंच वाटेल की इंदापूर सारख्या ग्रामीण भागात आजचे हे व्यावसायिक इतकं चांगलं मोठं काम करू शकतात का, आणि तुम्हाला सुद्धा प्रश्न पडेल पण त्यांनी ते करून दाखवलंय. म्हणून मला हे खास जाणून घ्यायचंय की इथे काय काय सुविधा तुम्ही दिल्या. आता प्रथमतः आपण काय केलेलं आहे, इथं AC फॅमिली रूम केलेली, ज्याला चार्जेस नाहीत, फ्री ऑफ चार्ज आहे AC साठी. बरं. ह्याच्यामध्ये कसं आहे, आपल्या सर्व फॅमिलीसाठी AC मध्ये बसून त्या जेवणाचा स्वाद घेता यावा त्यासाठी आपलं ते कन्सेप्ट आहे. पण AC बसवलंय म्हणून आपण हाय दराने किंवा जास्त कॉस्टिंगनी सर्व करतोय अशाचा भाग नाही. सर्व इन जनरल लोकांना त्याचा लाभ घेता यावा म्हणून माफक दरामध्येच आपण ती सुविधा ठेवलेली आहे. तसंच इथं आपण बेनिफिट हॉल पण फॅसिलिटी ठेवलेली, जेणेकरून बर्थडे, अॅनिव्हर्सरी, एंगेजमेंट, रिसेप्शन या 150ची कॅपॅसिटी प्रमाणे आपण तिथं फॅसिलिटी ठेवलेली आहे. तसंच कॉमन हॉल ठेवलेला आहे, VIP रूम ठेवलेली आहे. जे VIP गेस्ट ट्रॅव्हलिंग करतात, थकतात, त्यांना इथं रेस्ट घेण्यासाठी थोडासा कंटाळा त्यांचा या ठिकाणी जायला त्यांना बरं वाटेल, थोडा ब्रेकअप मिळावा म्हणून आपण ते VIPचं कन्सेप्ट केलेलं आहे. आणि ओव्हरऑल सगळं लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन वगैरे फॅसिलिटी आपण ठेवली. एक आवर्जून विचारायचं की सध्या युद्धजन्य परिस्थिती चाललेली आहे. इस्रायल हे जे युद्ध आहे त्याचा परिणाम जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर ग्राउंड लेवलवरती दिसतो. हॉटेल व्यवसायामध्ये सिलेंडर मिळणं ना मिळणं, इतर काही अडचणीचं सामान जसं की तेल सामग्री असेल ते वाढलेलं आहे. हे कसं ऍडजस्टमेंट करतात? आता कसं आहे, शेवटी त्या हॉटेलवरती जवळजवळ 100 कुटुंब अवलंबून झाले. जर आपण हे कम्प्लीट त्या प्रॉब्लेममुळे जर आपण बंदच व्यवसाय ठेवला तर त्यांच्यावरती उपासमारीची वेळ येणार, त्यांच्याबरोबर आपले ओपन येणार. ज्यातून आपण काही पर्याय मार्ग काढला तेव्हा चला आपण थोडं महागातनं आणू, थोडं मार्जिन कमी राहील पण ते चालू ठेवावं लागणार. त्याच्यामुळे आपण थोडंसं लिमिटेड किचन पण ठेवलेलं आहे. आणि शेवटी आता डिझेल पेट्रोलचे दर वाढलेले त्याच्यामुळे चेन अशी आहे की सगळंच रेट त्याच्यामुळे फरक पडणार आहे, नाही म्हटलं तरी कुठे ना कुठे पडणार. पण आता त्याला आपण पर्याय नाही, शेवटी उपासमारीची वेळ सगळ्यांवर येईल. त्याच्यासाठी आपण थोडंसं सगळं बॅलन्स करून आपण ते गाडा आता हे सगळं प्लॅटफॉर्मवर युज करून आपण हाताळतो. तर मित्रांनो, हे सांगण्या पाठीमागचा उद्देश हा होता. ही कोणती ऍडव्हर्टाइजमेंट नाहीये. मी या ठिकाणी आलो आणि मला बरं वाटलं म्हणून मी बोलतोय असं नाही. तर खरंच ग्रामीण भागातील ही तरुण मुलं आहेत जे या ठिकाणी स्वतःचा व्यवसाय करतात आणि एक चांगली स्वप्न बाळगून आता त्यांची स्वप्न पूर्ण झालेत, या मुवमेंट पर्यंत येऊन पोहोचले. खरं तर यांचं कौतुक आपण केलं पाहिजे. आणि सध्याची परिस्थिती आपण बघतोय, दिवसेंदिवस इंधनाचे दर वाढतायत, पेट्रोलचे दर वाढतायत, डिझेलचे दर वाढतायत, स्वतःचा गॅस मागतोय. सर्व गोष्टी ज्या आहेत त्या महागत चाललेल्या आहेत आणि ताजी काही इराण इस्रायल जे
आकाशातलं जे युद्ध आहे त्या आकाशातल्या युद्धाचा परिणाम जो आहे तो आता ग्राउंडवरती होतोय आणि अशा परिस्थितीत हे ज्याचे तरुण व्यावसायिक आहेत ते कसं हॉटेल चालवतात, हा व्यवसाय कसा पार पाडतात, किती जोखमीने ते आता पुढे जातात आणि कसा संघर्ष करतायत, हे सर्व या ठिकाणावर मला जाणून घ्यायचं होतं आणि त्यासाठीच हा व्हिडिओ खरं तर मी बनवलाय. तुम्ही ज्यावेळी पुणे सोलापूर महामार्गावर प्रवास कराल त्यावेळी निश्चित या हॉटेल श्रीनयला भेट द्या आणि इथली टेस्ट बघा आणि निश्चित तुमची जर काय राय असेल तर तुम्ही त्यांच्याकडे नोंदवू शकता. थँक्यू.